इकडे देशमुख सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। आज सकाळी 11 वाजता धाराशिवमध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। धाराशिवमधील जिजाऊ चौकातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे। संभाजीराजे छत्रपती जरांगे, त्यासोबतच खासदार सोनावणे, धस, आभाड, ज्योती मेटे हे सगळे नेते यामध्ये सहभागी होतील। लाखोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करण्यात आलंय। आफताब शेख आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। आफताब, 11 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे। अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। कशी तयारी करण्यात आलेली आहे धाराशिवमध्ये? अमोल, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे, ज्या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेमध्ये होणार आहे। राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या मोर्चाचा समारोप होणार आहे। आणि याच ठिकाणी सर्वपक्षीय नेते या व्यासपीठावरून सकाळी 11 वाजता जे आहेत ते आपलं मत व्यक्त करणार आहेत। खरं तर स्वर्गीय संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील, या दोघांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती या मोर्चाकरांच्या वतीनं करण्यात आली आहे। या मोर्चाचे आयोजक आपल्यासोबत आहेत। काय नेमकी भूमिका आहे आणि आजच्या मोर्चातनं काय सवाल आपण उपस्थित करणार आहात? आजच्या मोर्चातून एवढंच सांगण्यात येतं, हा मोर्चा जो आहे ना तमाम महाराष्ट्रातून चालू झालेला आहे आणि या मोर्चामध्ये सर्व समाजाचे सर्व एकवटलेले आहेत आणि आजचा मोर्चा हा न भूतो न भविष्यतो होणार आहे। हा मोर्चा जिजाऊ चौक येथून सुरुवात होईल, त्यानंतर तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तिथून त्यानंतर शिवाजी महाराज चौक आणि त्यानंतर इथं कलेक्टर ऑफिसला येऊन मोर्चा धडकणार आहे। आणि या मोर्चातून एवढंच मागणी आहे की संतोष देशमुख किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्याविषयी जे अन्याय झालेला आहे तर या प्रकरणात फास्ट ट्रॅकवर हा घ्यावा आणि त्याचा निर्णय लागावा आणि या पीडितांना न्याय मिळावा। कोण कोण नेते सहभागी होते या ठिकाणी? या मोर्चासाठी या ठिकाणी आपले इथं मनोजदादा जरांगे पाटील, सुरेश अण्णा धस, त्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेब, त्यानंतर संदीप क्षीरसागर, दीपक केदार, त्याच्यानंतर आपले ज्योतिताई मेटे आहेत। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा संपन्न होणार आहे। अमोल, सर्व पक्षीय नेते खरं तर मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। आपण बीडचा मोर्चा बघितला, लातूरमधल्या रेणापूरमधला मोर्चा बघितला, या ठिकाणी सर्व पक्षीय नेते जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। आणि ज्या पद्धतीने आता वैभवीनं सांगितलं की पोलिसांकडनं न्यायाची अपेक्षा केली जाते, तीच न्यायाची अपेक्षा जी आहे ते या मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित करण्याचा प्रयत्न जो तो मोर्चामध्ये होणार आहे। सकाळी 11 वाजता धाराशिवच्या राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिथे मी आत्ता उभा आहे तिथे या मोर्चाचा समारोप होणार आहे। अमोल, या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट आफताब तुमच्याकडून दिवसभर आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।